सुप्रभात. निशिनीमध्ये आपल्या सर्व श्रोत्यांचे सहर्ष स्वागत आहे. शीर्षक आहे काय करावे काय न करावे, मन मारून निश्चिंत असावे. काय करावे काय न करावे, मन मारून निश्चिंत असावे. संस्कृत सुभाषित आहे, जडत्वान्ने स्वरूपत्वा सर्वदैव मृतं मनः, मृतेन मार्यते लोक चित्रेयं मोर्ख्य चक्रिका. जडत्वान्ने स्वरूपत्वात् सर्वदैव मृतं मनः, मृतेन मार्यते लोक चित्रेयं मोर्ख्य चक्रिका. मराठी रूपांतर आहे, मन वस्तुता जडशील सर्वदा रूपहीन मर्त्याची असता, ते अन्य अनेका मारी नव्हे काही मूर्ख परंपरा विचित्रता. मन वस्तुतः जडशील सर्वदा रूपहीन मर्त्याची असता, ते अन्य अनेका मारी नव्हे काही मूर्ख परंपरा विचित्रता. म्हणजे बघायला गेलं तर मन हे मुळात शरीर आणि मन ही दोन्ही जड आहेत, जडशील आहेत. म्हणजे मूळ शरीर आणि मन ही चेतनारहितच आहेत. केवळ शरीर आणि मनाच्या म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म देहाच्या आत जे पंचप्राण चालू असतात, त्या पंचप्राणांमुळेच अन्यथा जड अशा शरीर मनाला चेतना प्राप्त होते. म्हणून मन हे वस्तुतः जडशील म्हणजे मेलेलेच असते, किंवा ज्याला बघायला गेलं तर ते रूपहीन असते. मनाला रूप नाही आणि मनाला त्याची अशी ऊर्जा नाही. अशा अर्थी मन हे जडशील किंवा रूपहीन म्हणजे निराकार असते किंवा मर्त्य असते. असं असून सुद्धा ते अन्य अनेका मारी म्हणजे जडशील म्हणजे अचेतन मन हे मर्त्य असल्यासारखेच असते. तरी सुद्धा हे अचेतन मन इतर अनेक लोकांना मारते. ही एक मूर्खतेची परंतु विचित्र अशी वाटणारी परंपरा नव्हे का. मन वस्तुतः जडशील सर्वदा रूपहीन मर्त्याची असता, ते अन्य अनेका मारी नव्हे काही मूर्ख परंपरा विचित्रता. तर जडशील मन अनेक लोकांना मारतं, ही परंपरा आहे आपल्या पाहण्यात आहे. तर ही जडशील परंपरा म्हणजे एक तऱ्हेच ज्याला आपण म्हणतो मूर्ख विचित्रता नव्हे का, म्हणजे चमत्कारिक वाटणार असं नव्हे का. म्हणजे जडशील मन इतर अनेक लोकांना मारतं हे दिसायला विचित्र असलं तरी ते सत्य आहे. आता यापूर्वी पुढे जाण्यापूर्वी आपण समजून घेऊया. काही लोक कधी कधी प्रश्न विचारताना त्यांना विचारलंय काय कसं काय चाललंय, तर म्हणतात काय धरावं काय सोडावं कळत नाही. म्हणजे टू बी ऑर नॉट टू बी, इकडे जावं का तिकडे जावं, धरावं का सोडावं कळत नाही. अशा अर्थी हे जे आजच्या निरूपणाचे शीर्षक आहे, काय करावे काय न करावे, मन मारून निश्चिंत असावे, अशा अर्थी या शीर्षकाकडे लक्ष द्या. आणि मूळ संस्कृत सुभाषित आहे ते परत एकदा ऐका. जडत्वान्ने स्वरूपत्वात् सर्वदैव मृतं मनः, मृतेन मार्यते लोक चित्रेयं मोर्ख्य चक्रिका. मन वस्तुतः जडशील सर्वदा रूपहीन मर्त्याची असता, ते अन्य अनेका मारी नव्हे काही मूर्ख परंपरा विचित्रता. वास्तवात शरीर व मन सुद्धा विना प्राणशक्ती किंवा पंचप्राण नसता केवळ जड मर्त्यच म्हणजे अचेतनच आहेत. तेव्हा असे हे अचेतन मन अनेकानेक जिवंत माणसांना नष्ट करण्यास सातत्याने कारणीभूत होते. ही जडाने चेतना नष्ट करण्याची परंपरा मूर्खतापूर्ण व विचित्रच म्हणावी अशी नव्हे का. तसे पाहता हे सुभाषित मोठे गहन व रहस्यमय आहे. शरीर मनाला वस्तुता स्थूल देह अशा अर्थी जड किंवा त्याचे ते स्वतंत्रपणे क्रियान्वित नसणारे म्हणजेच मृत म्हणतात. शरीर हे स्पष्ट असल्याने स्थूल किंवा ढोबळ आहे, मात्र मन न दिसणारे खोल आतवर दडलेले अशा अर्थी सूक्ष्म किंवा ज्याला मनबुद्धी चित्त अहंकार युक्त म्हणून अंतःकरण चतुष्टय म्हणतात असे आहे.
खोल आतवर म्हणून अंतः आणि साधन अशा अर्थी करण किंवा इंद्रिय म्हणजेच एकत्रित अंतःकरण असा हा शब्द झाला. मात्र प्राणपान व्यान उदान व समान मिळून पंचप्राण नसतील तर उर्वरित शरीर व अंतःकरण जड मर्त्य म्हणजेच स्वतंत्रपणे काही हालचाल न करणारेच असते. आता हे जे प्राणपान व्यान उदान समान आहेत हे बघायला गेलं तर एकाच प्राणशक्तीचे 5 प्रकार आहेत. त्यातील ज्याला आपण प्राण म्हणतो तो जीवाच्या श्वासोश्वासाला जबाबदार असतो. अपान म्हणतो तो जीवाने अन्न खाल्ल्यानंतर जे टाकाऊ वायू आहेत ते टाकण्यासाठी प्राण जसा जीवाच्या जीवन धारणेसाठी आवश्यक असतो तसा अपान जीवाला टाकण्यायोग्य जे असते ते टाकण्यासाठी कारण असतो. जो व्यान असतो तो आपल्या जठरामध्ये अन्न पचनाचं काम करतो. उदान याचा अर्थ शिंक उचकी ठसका याद्वारे जो प्राणाचा प्रकार वर उठतो त्याला उदान म्हणतात. आणि समान याचा अर्थ ज्याला जिथे जी ऊर्जा आवश्यक आहे त्याला त्या प्रमाणात ऊर्जेचं वाटप करणं त्याला समान वायू म्हणतात. म्हणजे बुद्धिमान माणसाला ऊर्जा किंवा प्राणशक्ती मेंदूमध्ये अधिक लागते. श्रम करणाऱ्या माणसाला बाहूंमध्ये, धावणाऱ्या माणसाला पायांमध्ये, लिखाण करणाऱ्या माणसाला अर्थातच हातामध्ये आणि मेंदूमध्ये, असं जिथे जिथे ज्याला ज्याला ऊर्जेचा पुरवठा आवश्यक आहे तिथे तिथे तो समान स्वरूपात म्हणजे मागणीनुसार पुरवठा करणे याला समान असं म्हणतात. म्हणून प्राणशक्ती एकच. खरी प्राणशक्ती म्हणजे जीवाला जिवंत ठेवणारा श्वासोश्वास. परंतु उर्वरित शरीर मनाच्या कार्यशक्तीसाठी याच प्राणाचे एक जीवन धारणा म्हणून प्राणशक्ती आणि अन्यथा अपान व्यान उदान व समान असे 4 मिळून प्राण अपान व्यान उदान व समान मिळून हे पंचप्राण झालेले आहेत. अर्थात पंचप्राण असले तरी मूळ तो एक प्राणच आहे. जीवनाच्या जिवंत राहण्यासाठी त्याच्या सतत चलन वलनासाठी जो आवश्यक असतो त्याला प्राण म्हणतात. पंचप्राण ही त्याची आवश्यकतेनुसार बदलणारी रूपे आहेत. म्हणून पंचप्राण नसतील तर शरीर आणि मन जड आहे. असं असताना हे जड मनच इतर अनेकानेक लोकांना मारतं. ही फार विचित्र आणि मूर्खतेची परंपरा आहे असं सुभाषित सांगतो. आता इथे या जड मनाबद्दल किंवा बघायला गेलं तर अंतःकरणाबद्दल का विशेषत्वाने सुभाषित आला आहे त्याचा आपण विचार करू. आता मगाशी आपण पाहिलं की आत्तिनेंद्रिय किंवा करण म्हणजे अंतःकरण म्हणजेच एकत्रित अंतःकरण असा शब्द झाला. मात्र प्राण अपान व्यान उदान व समान मिळून पंचप्राण नसतील तर उर्वरित शरीर व अंतःकरण जड मर्त्य म्हणजे स्वतंत्रपणे काही हालचाल न करणारेच असते. त्यातही मन यासाठी विशेष समजणे आवश्यक आहे की म्हणजे मनबुद्धी चित्त अहंकार असं जरी अंतःकरण चतुष्ट असलं तरी सुद्धा मन हा जो त्यातील भाग आहे तो विशेषत्वाने समजणे यासाठी आवश्यक आहे की माणूस नेहमी म्हणतो की माझ्या मनात अमके तमके आले आणि मी त्याप्रमाणे त्या प्रकारे वागलो वर्तन केले. हे मनात येणे म्हणजे नेमके असते काय? ही वृत्तीची किंवा वृत्तींची लहर असते. स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण म्हणजे स्पर्श म्हणजे त्वचा, गंध म्हणजे नाक, रुची म्हणजे जीभ आणि दर्शन म्हणजे डोळे आणि श्रवण म्हणजे ऐकणे किंवा कान. म्हणजे त्वचा, नाक, जीभ, डोळे आणि कान याद्वारे स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण या पंचज्ञानेंद्रियांच्या 5 ज्ञान क्षमता असतात. म्हणजे स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण या 5 ज्ञानेंद्रियात्मक क्षमता त्या अनुक्रमे त्वचा, नाक, जीभ, डोळे आणि अर्थातच कान याद्वारे अनुभवता येतात. त्याच प्रकारे मेंदूमध्ये म्हणजे अंतःकरण चतुष्टयातील बुद्धी नावाचा कप्पा म्हणजे मेंदूमध्ये ज्याला आपण मनबुद्धी चित्त अहंकार यातील 2 नंबरचा कप्पा मेंदू. त्याच प्रकारे मेंदूमध्ये म्हणजे ज्याला आपण अंतःकरण चतुष्टयातील मेंदू मन बुद्धी हा जो बुद्धी हा प्रकार आहे तो मेंदूमध्ये असतो. तो हा मेंदूमध्ये किंवा बुद्धीमध्ये स्मृतिरूपी रेखाचित्रे असतात. पंच ज्ञानेंद्रियांचे ज्ञान
आणि स्मृतींचे काठोडे यांचा परिणाम म्हणून मानव अनेकानेक पारंपरिक गोष्टींचे दास्य बंधन परंपरा म्हणून माणूस अनेकानेक गोष्टींचे दास्य बंधन परंपरा या गोंडस नावाने जे वस्तुतः पूर्णपणे मायावी फसवे ज्याचे रूप आहे, ज्याचे रूप भ्रामक आहे, त्या सर्व गोष्टी परंपरा या गोंडस नावाने माणूस जन्मासहित म्हणजे जन्माला आल्याबरोबर आपल्या बरोबर आणत असतो. म्हणजे ज्याला आपण म्हणतो काय म्हणतो दास्य बंधन किंवा अडकणे, कुठे ना कुठे फसणे, हे सर्व प्रकार परंपरा या गोंडस नावाखाली मानवाने जन्माला येताना आपल्या बरोबर आणले आहेत. आणि या परंपरेचे रूपच मायावी फसवे भ्रामक आहे. आणि या एकंदरीत मायावी फसव्या भ्रामक अशा परंपरेलाच संस्कृती असे एकत्वाने म्हणतात. आणि हे संस्कृती म्हणजे जे एक न तपासता स्वीकारलेल्या मी माझे म्हणून सातत्याने गौरवलेल्या दुष्ट विकृत पूर्वग्रह दूषित संचिताचे भेदाभेदजनित राक्षसी अपत्य आहे. हे संस्कृती हे जरी आपण गोंडसपणे त्याला संस्कृती म्हटलं तरी मी माझे म्हणून सातत्याने गौरविलेल्या दुष्ट विकृत पूर्वग्रह दूषित संचिताचे भेदाभेद जनित राक्षसी अपत्य म्हणजे संचित हे लक्षात घेतले तर अर्थातच सारांश शरीर मन इंद्रिये या साऱ्या देहरूप गाठोड्यात जे विनाप्राण मर्त्यच असते. म्हणजे बघायला गेलं तर शरीर मन इंद्रिय ही विनाप्राण मर्त्यच असतात. तरी सुद्धा शरीर मन इंद्रिय या विनाप्राण मर्त्य असणाऱ्या मधील सुद्धा संस्कृती संचिताचा चिखल जो असतो हा चिखल मानवाच्या प्रगतीला एका बाजूने जन्म देतो आणि त्याच्या सर्व नाशालाही आज जे आपण जगभर पाहत आहोत ते हेच आहे की आज जो सर्वत्र मानवी संहार नाश चालू आहे तो केवळ आणि केवळ संस्कृती संचिताचा मानवी मनातील चिखल जो साचला आहे दाटला आहे त्याचा परिणाम आहे. म्हणून शरीर मन इंद्रिय त्यातील मन हे फारच घातकी आहे. कारण मनामध्येच मी माझे भेदाभेद जनित संस्कृती चिखलाचा संपूर्ण संचित साठा असतो. आणि हा संचित जो संस्कृती संचिताचा चिखल आहे तो माझी संस्कृती श्रेष्ठ तुझी कनिष्ठ मी श्रेष्ठ तू कनिष्ठ मी शहाणा तू वेडा असा भेदाभेद जनित रचनेला प्रवृत्तीला कारणीभूत असतो. म्हणून हा संस्कृती संचिताचा चिखल या मनामध्ये साचलेला असतो. हे मन जरी संस्कृती चिखलात नसेल तेव्हा जरी मन मानवाच्या प्रगतीला एका बाजूने उत्तेजना देत असले तरी दुसऱ्या बाजूने त्याच्या मनातील हा संस्कृती चिखल मानवाच्या सर्व नाशालाही कारणीभूत आहे. आज जे आपण जगभर पाहत आहोत ते हेच आहे. आणि अशा अर्थाने मन जे आहे ते प्रगतीला जितके जबाबदार आहे तितकेच किंवा किंबहुना त्याहूनही अधिक ते सर्व नाशाला जबाबदार आहे. मात्र हे सारे अंतःकरण चतुष्टयातील मन हे अत्यंत विचित्र तर वैवाहिक पद्धतीने वागणाऱ्या कप्प्याचे किंवा विभागाचे कार्य आहे. म्हणजे मनबुद्धी चित्त अहंकारातील हे जे मन आहे हा जो कप्पा आहे तो अत्यंत विचित्र आहे. एका बाजूने तो मानवाला प्रगतीच्या शिखरावर नेतो आणि दुसऱ्या बाजूने या मनामध्ये संस्कृती रूपी जो चिखल साठलेला आहे त्यामुळे तो मानवाला आज विनाशाच्या गर्तेत लोटत आहे. आज जे सर्वत्र युद्ध पसरलेलं आहे ते दुसरं दिसतं काही नसून अशा ना तशा संस्कृतीचं तरी ते युद्ध आहे किंवा तथाकथित प्रगतीच्या अतिरेकामुळे आणि स्वार्थाच्या केंद्रिततेमुळे जन्माला आलेलं हे युद्ध आहे. म्हणून मनात आले म्हणून व मग पुढे तदनुसार वर्तन जेव्हा असतं तेव्हा मनात काय आले कसे आले कोठून आले का आले याची तपासणी न करता वागल्याने म्हणून मनात आले म्हणून जर आपण वागत गेलो आणि तत्पूर्वी मनात काय आले कसे आले कोठून आले का आले आले ते योग्य का अयोग्य याची तपासणी न करता आपण वागल्याने मन विनाप्राण जडमर्त्य असले तरीही म्हणून मन विनाप्राण जडमर्त्य असले तरीही प्राणासहित जेव्हा मन असते
तेव्हा इतर इंद्रियांपेक्षा मन हेच सर्व नाशाला आणि सर्व प्रगतीलाही कारणीभूत असते. म्हणून मनात आले म्हणून वागताना मनात काय आले, कसे आले, कोठून आले, का आले, आले ते सत्य वा असत्य याची जर विचारणा केली नाही, याची जर तपासणी केली नाही, तर मग असे अन्यथा हे जड मनच, अन्यथा हे जड मनच म्हणजे प्राण नसताना अन्यथा हे जे जड मन आहे ते प्राणासहित असल्यानंतर हे अन्यथा जड मनच म्हणजे प्राणविरहित जे जड असते ते प्राणासहित जेव्हा जिवंत होते तेव्हा हे जिवंत मनच इतर सर्वच शरीर तत्वाहून म्हणजे पंचप्राण सोडल्यास इतर सर्वच शरीर तत्वाहून किंवा ज्ञानेंद्रियांहून कर्मेंद्रियांहून आणि त्यांच्या त्यांच्या कर्माखेरीज त्यांच्या त्यांच्या वर्तनाखेरीज केवळ आणि केवळ मन हे जेव्हा प्राणयुक्त असते, चेतनायुक्त असते, तेव्हा हे मनच त्याच्यातील स्मृतीरूपी संस्कृतीचे गाठोडे संचित न तपासता आपल्यावर आणलेले असते आणि त्या गाठोड्याप्रमाणे संचिताप्रमाणे भावावाक्यप्रमाणे या पद्धतीने वागत असल्यामुळे मन हेच एका बाजूला सर्व प्रगतीला कारणीभूत आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्वात जास्त हानिकारक मानवी नाशाला युद्धे महायुद्धे यामध्ये मानवी अस्तित्वाला सर्वथैव धोकादायक ठरणारे किंवा सर्व नाशाला अगदी सर्वच्या सर्व सृष्टी नाशाला जबाबदार ठरणारे हे मनच आहे. म्हणूनच मनाचे हे स्वरूप मनाचे हे स्वरूप जड असूनही जेव्हा प्राणयुक्त असतो तेव्हा मन सुद्धा प्राणयुक्त म्हणजे ऊर्जायुक्त असते. म्हणून अन्यथा शरीर मन ही जड असली तरी शरीर मन जेव्हा पंचप्राणाने युक्त असतात तेव्हा सर्वाधिक नाशकारी स्वरूप जड मनाचेच असते आणि सर्वाधिक धोकादायक मनच असते नव्हे ते मानवी अस्तित्वाच्या मुळावर उठलेले तथाकथित संस्कृती निष्ठानी आणि अगदी साध्या सरळ माणसानेही मनाचे हे स्वरूप समजून घेतले पाहिजे. म्हणूनच मारे ती मरे मारे मनोमरे म्हणजे मनामध्ये जे आपण न तपासता संस्कृतीचे गाठोडे घेतलेले आहे त्या गाठोड्या सहित म्हणजे मनाच्या संचिता सहित जर मनाचं संचित नष्ट आलं तर मन मरेल. म्हणून मार इति म्हणजे मारेती मनो मरे म्हणून मनाला मार आणि मन मरेल. म्हणजे जेव्हा मन त्याच्यातील संचिता सहित मरेल तेव्हाच खऱ्या अर्थाने मन मेल्यासारखे होईल. अन्यथा मन जड असले तरी पंचप्राणाने युक्त जीवामध्ये मन हे जड राहत नाही, ते अतिचंचल असते आणि अतिचंचल मन अति प्रगतीलाही कारणीभूत असते आणि सर्वनाशालाही कारणीभूत असते. हे मनाचे एकाच वेळी ईश्वरी आणि उलट्या बाजूने दैत्य स्वरूप जाणल्याखेरीज आपणाला मनाचं या जीवनातील महत्वही कळणार नाही आणि मन हे एका बाजूने प्रगतीला महत्वपूर्ण असले तरी दुसऱ्या बाजूने हेच क्रांतिकारक मन नाशाला सुद्धा सर्वस्वी कारणीभूत आहे हे कळणार नाही. म्हणून मन त्याच्यातील संचितासह मारणे, मन त्याच्या आशयासहित मारणे हेच खऱ्या अर्थाने मुक्त होण्याचे आणि आनंदी जीवनाचे रहस्य आहे. म्हणून मारे ती मरे मारे मनोमरे हे समजून घ्या. संत तुकाराम महाराज जे म्हणतात मन मुरे मग उरे तेची तू म्हणजे मनातील संचित मनाचा आशय गेल्यानंतर तू जे राहतोस ते खऱ्या अर्थाने पंचप्राणयुक्त तुझे शुद्ध असणे, केवळ असणे आणि पंचप्राणयुक्त शुद्ध असणे आणि मन संचितासहित मरणे हेच आपले आत्मरूप आहे. म्हणून मारे ती मरे मारे मनोमरे हे नीट समजून घ्या. तसंच मन मुरे मग उरे तेची तू या संत तुकाराम महाराजांच्या उपदेशाचा सज्जन श्रोते हो. नीट चिंतन नमनादी मार्गाने निशिदिनी अभ्यास करा. मन जडमृत असले तरी प्राणशक्तीच्या आधारे हे जड मन नीट समजावून घेऊन त्याचे चाकोरीबद्ध व सांस्कृतिक गुलामगिरीचे भीषण वास्तव नीट समजून घेऊन
आपण वागलो तर मनमाया नष्ट करून म्हणजे मनाचा आशय मुरवून त्याची आटणी करून मी माझे रहित असे आपले असणे हेच मानवाचे सर्वथा व्यवस्थित किंवा आदर्श परमेश्वरी असणे. म्हणून जे जे लोक हे ऐकताना त्या वरच्यावर विचारतात काय करावे काय न करावे मन मारुनी निश्चिंत असावे. त्यांना प्रश्न पडला टू बी ऑर नॉट टू बी, धरावं का टाकावं, धरावं का सोडावं, करावं का न करावं, त्यांच्यासाठी हे निरूपण फार महत्वाचे आहे. काय करावे काय न करावे मन मारून निश्चिंत असावे. आणि अशा अर्थी मन जड असलं तरी हे जड मनच सर्वनाशाला कारणीभूत आहे. हे या सुभाषितातील जे यथार्थ सांगणं आहे ते इथे पुरेशा स्पष्टीकरणासहित संपन्न झाले. असे म्हणून आजचे हे निशिदिनीचे अत्यंत महत्वाचे निरूपण येथेच थांबवतो. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.